नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कृष्णानगरमधील कष्टकरी जनतेला दिलासा देण्यासाठी नागरी विकास कामांवर भर दिला असून बुद्ध विहाराच्या उभारणीबरोबरच आता सांस्कृतिक भवन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी कृष्णानगर मोहम्मदवाडी येथे बोलताना सांगितले. प्रभाग क्रमांक 26 मधील कृष्णानगरमधील श्रीराम मंदिराजवळ 4 गल्ल्यांमधील 18 इंची ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ हॅट्रिक नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना प्रभाग प्रमुख सचिन नाना तरवडे, कृष्णानगर शाखा प्रमुख संतोष जाधव, हडपसर महिला नेत्या आशाताई यादव, शीतलताई गाडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप वहे, अरुण गायकवाड, संजय गायकवाड, विलास राठोड, संदीप गायकवाड, प्रताप गायकवाड, राजेंद्र गायकवाड, उद्धव बिराजदार, दत्ता चव्हाण, किरण गायकवाड, अजय गायकवाड, श्रीराम मंदिर ट्रस्ट सदस्य यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला, शिवसैनिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. नानांचे खूप खूप आभार. जसं मी सांगितलं नानांना की नानांना सांगितलं की लोकसंख्या जास्त वाढलेली आहे. नाना कृपया करून कसंही ड्रेनेज लाईन व रोड व लाईट हे लोकांना पाहिजे, त्यासाठी नानांना विनंती केली ती. नानांनी ते काम आणून दिलेलं आहे. नानांचं खूप खूप आभार. नानांना 3 वेळा आपण नगरसेवक केलेला आहे. ह्या वेळेस नानांना आमदारच करायचं आहे, हे आपल्या लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्या कृष्णानगर भागामध्ये राहत असताना आणि त्यावेळेची लोकसंख्या आणि आत्ताच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळे, कारण आपण मागील काही काळामध्ये आपण सर्वांनी मला पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली असताना आपण बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन असतील, अंतर्गत पाण्याच्या लाईन असतील, स्ट्रीट पोल असतील, त्याचबरोबर कॉन्क्रिटीकरणचे कामं असतील. परंतु गेले 6 ते 7 वर्षामध्ये कृष्णानगर भागातील वाढती लोकसंख्येच्या दृष्टीने ज्या पूर्वीच्या 12 इंचीच्या अंतर्गत ड्रेन लाईन होत्या त्या ओव्हरफुल होत असल्यामुळे सर्व पाणी ड्रेनेजचं पाणी रोडला येत असल्यामुळे या भागातील शाखा प्रमुख संतोषजी जाधव असेल त्यांचे सर्व सहकारी अनेक वेळा ह्याचा पाठपुरावा करत होते की आम्ही ज्या भागामध्ये राहतो आहे त्या भागामध्ये ड्रेनेजच्या समस्या सुटल्या पाहिजे. आत्ताच आमच्या माता बहिणीने सांगितलं की जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. पाणी येतं परंतु त्या ठिकाणी पाण्याचा टाईम 2 वेळा केला पाहिजे. आमच्या माता बहिणींना ग्वाही देतो की आपल्याला चांगल्या पद्धतीचं पाणी, कालच आम्ही न्याती सोसायटी असन, घुलेनगर असन, इंद्रायणी नगर असन, त्याचबरोबर एव्हन्यू पार्क सोसायटी असन, अशा अनेक सोसायट्यांना पाणी जात नव्हतं. त्यामुळे आपण आयुक्तांबरोबर बसून आपल्या या प्रभाग क्रमांक 26साठी पाणी वाढवून घेतल्यामुळे त्यांचाही तो भाग व्यवस्थित सुरळीत राहिला पाहिजे, कृष्णानगरचाही भाग सुरळीत राहिला पाहिजे. त्या पद्धतीने आपण ह्या कृष्णानगर भागातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं पाणी ह्या ठिकाणी कसं देता येईल हेही प्रयत्न करूया. हे करीत असताना आपल्या परिसरामध्ये अनेक काही भागामध्ये ॲम्निटीपेच्या जागा नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सांस्कृतिक हॉल हा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे. परंतु आपण काही प्रमाणातले जागा ॲम्निटीच्या ताब्यात घेऊन या ठिकाणी एखादं सांस्कृतिक हॉल झालं पाहिजे. आपण लवकरात लवकर या ठिकाणी बौद्ध विहाराचं बी ओपनिंग त्या ठिकाणी करतो आहे, कारण यातल्याही आमच्या सर्व रहिवाशांची मागणी होती की या ठिकाणी बौद्ध विहार पूर्वीचं जुनं म्हणजे पत्र्याच्या ह्याच्यामध्ये होतं. परंतु त्या नागरिकांनी ज्यावेळेस पावसाळा आला की आपल्याला सगळ्यांना पाणी या ठिकाणी येत होतं रोडवर, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, ती लाईन जोडून दिली. त्यावेळेस त्यांना शब्द दिलता की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बौद्ध विहार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं आपण या ठिकाणी निर्मिती करूया.
त्यांचे रस्ते आपण पकडलेले आहे, काही अंतर्गत पाण्याच्या लाईन आपण काही ठिकाणी टाकतो, जे आडवे ते गल्ले आहे मागच्या, ज्यांना पाणी जात नाही, ज्यांना ड्रेनेजच्या काही चर्चपासल्या काही आहे त्याही ठिकाणी ड्रेनेजच्या आपण लाईनी टाकतो आहे, पाण्याच्या लाईनी टाकतो आहे. जो आपला समोरचा रस्ता आहे हाही पूर्ण डांबरीकरण करतो आहे. त्याचबरोबर आपण पाहत असाल की कृष्णनगरचा त्या साईडचा रस्ता छोटासा होता आणि आपल्याला सगळ्यांना ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती, त्याही रस्त्याचं आपण रुंदीकरण केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणची वाहतूक कोंडी सुटलेली आहे. त्याचबरोबर तरवडी वस्ती ते A1 पार्क हा 24 मीटरचा रस्ताही आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे. कारण तो रस्ता चालू झाल्यानंतर ह्या रस्त्यावर जेवढी वाहतूक कोंडी होत होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊन ह्या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होईल. कारण कुठलाही सण असो काही असो तर आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम करीत असताना आपल्याला अडचण होत होती. कारण आपण प्रभू श्रीरामाचं ज्यावेळी मंदिर बांधल्यानंतर ह्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी खूप अडचण होत होती. त्यामुळे आपल्याला असे काही पर्याय रस्ते आपण या ठिकाणी करतो आहे.